आषाढ महिना म्हटलं की घराघरात वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवले जातात. पण त्या सगळ्यांमध्ये सर्वात खास, पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कापण्या. आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत कापण्या. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 2.5 वाटी गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ घाला. यामुळे कापण्या अधिक खुसखुशीत होतात. आता अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा बारीक केलेली बडीशेप, 1 चमचा सुंठ पावडर, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं जायफळ किसून घाला आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. आता गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ आणि पाऊण वाटी पाणी घाला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत सतत ढवळत राहा. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मोहनासाठी तेल गरम करायला ठेवा. तेल कडकडीत गरम झाल्यावर गॅस बंद करून घ्या व गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर ते मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आता गरम तेलाचे मोहन तयार केलेल्या पिठामध्ये घाला व चमच्याने एकत्रित करून घ्या. सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हाताने पिठाला चोळून घ्या. तेल पिठाला व्यवस्थित चोळल्या गेलं तर कापण्या खुसखुशीत होतात. तेलाचं मोहन पिठात चांगलं चोळून झालं की आता त्यामध्ये गार केलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं घालत मध्यम घटसर पीठ मळून घ्या. पीठ छान मळून झाल्यावर ते झाकून ठेवा 10 मिनिटं भिजण्यासाठी. 10 मिनिटानंतर पीठ छान भिजून तयार झालं की त्याचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. या प्रकारे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला मध्यम जाडसर पोळी लाटायला सुरुवात करायची आहे. अगदी सुरुवातीला तिच्यावर थोडी खसखस पेरायची आहे. खसखस दोन्ही बाजूनी छान पेरून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने परत पोळी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण खसखस पेरल्यामुळे पोळीमध्ये व्यवस्थित बसते व कापण्या अधिक सुंदर दिसतात आणि तळतानाही खसखस तेलात सुटत नाही. मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे. सुरीच्या मदतीने त्याचे काप करून घ्यायचे आहेत. काप करून झाले आहेत. आपल्याला आता तळून घ्यायचे आहे. एका कढईमध्ये चांगलं असं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. हलक्या हाताने कापण्या तेलात सोडायच्या आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान अशा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या सुंदर खुसखुशीत आणि खमंग आषाढ स्पेशल कापण्या तयार आहेत. तुम्हीही ही पारंपरिक रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.